नमस्कार मंडळी. मंडळी, ही घटना जी आहे ती सांगली जिल्ह्यामधील वाळवा या गावातील आहे. आता या वाळवा गावामध्ये एक 40 वर्षीय विवाहित महिला राहत होती. आता ही जी महिला होती ती दिसायला सुंदर आणि आकर्षक होती. काही काळानंतर त्या महिलेचा जो पती होता त्याचे निधन झाले. मग ती महिला विधवा झाली. महिला विधवा झाल्यामुळे तिचे जे आई-वडील होते, ते तिला म्हणाले, "आता तू विधवा झालेली आहे, तू त्या गावामध्ये राहू नको." मग ती महिला आपल्या आई-वडिलांकडे गेली. तिचे आई-वडील कडेगावात राहत होते. मग आई-वडिलांकडे गेल्यानंतर त्या महिलेने तिच्या आई-वडिलांशेजारी एक रूम घेतला आणि तिथे ती राहू लागली. मग रूमवर राहत असताना त्या महिलेने काम शोधले आणि मग ती एका कंपनीत कामाला जाऊ लागली. कामाला गेल्यानंतर ती आपलं काम इमानदारीने करत होती. कोणाशी बोलणं नाही, कोणाशी हसणं नाही. आपलं काम ती एकटेपणाने चांगल्या प्रकारे करत होती. पण त्या कंपनीमध्ये जे कामगार होते, ते तिच्यावर लाईन मारायचे आणि तिला पटवण्याचा प्रयत्न करायचे. कारण ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होती. कंपनीत काम करत असताना त्या विधव्या महिलेची ओळख एका 28 वर्षीय तरुणाची झाली. त्या तरुणाचे नाव होते रमेश. आता रमेश पण दिसायला चांगलाच होता आणि दिसायला चांगल्या असल्यामुळे त्या महिलेला तो खूप आवडला. मग सुरुवातीला रमेश आणि त्या विधव्या महिलेमध्ये चांगल्या गप्पा-गोष्टी झाल्या, ओळख झाली. ओळखीनंतर मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाली. मग काय, रमेश कंपनीतून सुटल्यानंतर त्या विधवा महिलेच्या रूमवर जायचा आणि तिच्यासोबत गप्पा-गोष्टी करायच्या. गप्पा-गोष्टी करून झाल्यानंतर त्या विधवा महिलेसोबत संबंध ठेवायचा. आता ही जी विधवा महिला होती आणि जो रमेश होता, त्याचं जे प्रेम प्रकरण होतं, त्या विधवा महिलेच्या आई-वडिलांना माहीत नव्हतं. पण गावातील लोकांना त्या दोघांविषयी संशय येत होता. गावातील लोकांना वाटायचं, की विधवा महिलेच्या घरी वेगळंच काहीतरी शिजत आहे. मग गावातील काही प्रतिष्ठित जे लोकं होते, ते विधवा महिलेच्या आई-वडिलांकडे गेले आणि त्या आई-वडिलांना म्हणाले, की तुमची जी मुलगी आहे, ती वाईट वागत आहे. एका तरुणासोबत तिचे लफडे आहे. मग त्या आई-वडिलांनी त्या विधवा महिलेला समजून सांगितलं. मग त्या विधव्या महिलेने आई-वडिलांना सांगितलं, की "मी आता पुढे त्या तरुणासोबत संबंध ठेवणार नाही." हे सर्व होऊनही तो तरुण त्या विधव्या महिलेच्या घरी यायचा. मग त्या विधव्या महिलेमध्ये आणि त्या तरुणामध्ये भांडणं झाली. ती त्याला म्हणाली, की "गावातील सर्व लोकांना आपल्याविषयी माहिती आहे. गावातील लोकांनी माझ्या आई-वडिलांना सर्व तुझ्याविषयी आणि माझ्याविषयी सांगितलं आहे. आता तू माझ्यापासून दूर हो." तेव्हा तो तरुण म्हणाला, "गावाचं तू काही मनावर घेऊ नको. तू माझ्यावर विश्वास ठेव." मग ती विधवा महिला त्या तरुणाच्या जाळ्यात पुन्हा एकदा अडकली. मग सर्व गोष्टी झाल्यानंतर तो तरुण त्या विधवे महिलेला म्हणाला, की "यापुढे मी तुझ्या घरी येणार नाही तुला भेटायला. आपण दोघे बाहेर भेटू." मग त्या विधवे महिलेने त्या तरुणाला होकार दिला. 20 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. त्या तरुणाने त्या विधव्या महिलेला फोन केला आणि तो तिला म्हणाला, "आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये जायचं आहे." मग ती महिला त्याच्या बाईकवर बसली आणि थेट हॉटेलमध्ये गेली. मग हॉटेलमध्ये त्यांचे चांगल्या प्रकारे जेवण झाले, गप्पा-गोष्टी झाल्या. मग त्या तरुणाने त्या महिलेला शॉपिंग करायला बाहेर नेले. मग त्या महिलेने चांगल्या प्रकारे शॉपिंग केली. मग तो तरुण त्या महिलेला लॉजमध्ये घेऊन गेला. मग लॉजवर गेल्यानंतर त्या दोघांमध्ये चांगल्या गप्पा-गोष्टी झाल्या. गप्पा-गोष्टीनंतर तो तरुण तिच्यावर तुटून पडला आणि त्या तरुणाने त्या महिलेसोबत 4 वेळा संबंध ठेवले आणि 4 वेळा संबंध करून झाल्यानंतर जेव्हा तो परत 5व्या वेळी त्या महिलेसोबत संबंध ठेवणार होता, तेव्हा अचानक तो तरुण स्वतःच्या डोक्यावर मारू लागला आणि डोक्यावर मारत असताना तो तरुण जमिनीवर तसाच कोसळला आणि जागीच त्याचा जीव गेला. आता ती महिला त्या तरुणाला बघून खूप घाबरली, की नेमके या तरुणाला काय झाले? ती महिला त्या तरुणाला म्हणाली, "रमेश, उठ, तुला काय झाले आहे? तू असा का पडला आहे?" तरी त्या तरुणाने काहीही रिस्पॉन्स त्या महिलेला दिला नाही. ती महिला खूप घाबरली होती आणि घाबरल्यामुळे
तिने लॉजमधून तेथेच पळ काढला. मग काही वेळानंतर लॉजमधील कर्मचारी साफ-सफाई करण्यासाठी आले. मग त्यांनी त्या तरुणाला बघितले आणि त्यांना समजले, की त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. मग कर्मचाऱ्यामधील एकाने पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळीची माहिती दिली. मग पोलीस घटनास्थळी आले आणि तेथे चौकशी करायला सुरुवात केली. मग पोलिसांनी जो तरुण मृत्युमुखी पडलेला होता, त्याला रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मग पोलिसांनी त्या कर्मचाऱ्यांसोबत चौकशी करायला सुरुवात केली. मग त्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं, की ह्या ज्या तरुणासोबत एक महिला होती आणि ही महिला आता फरार आहे. तेव्हा पोलिसांनी त्या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या हाती त्या तरुणाची पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आली आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं दाखवलं होतं, की त्या तरुणाचा मृत्यू शक्तिवर्धकच्या ओव्हरडोसामुळे झालेला आहे. पोलिसांना समजलं, की ह्या तरुणाने जास्त गोळ्या खाल्ल्या होत्या, त्यामुळे याचा मृत्यू झाला. पण ती महिला फरार झाली, यामुळे ही केस खूप गुंतागुंतीची पोलिसांना वाटायला लागली. सध्या पोलीस या प्रकरणाचा चांगल्या प्रकारे शोध घेत आहे. पण मंडळींनो, तुम्हीच सांगा, त्या तरुणाने शक्तिवर्धक गोळ्या खाऊन त्या महिलेसोबत संबंध ठेवले पाहिजे होते की नाही? तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळींनो, ह्या घटनेचा उद्देश फक्त जनजागृतीसाठी आहे. कोणाच्या भावना दुखावणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे काम आमचे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगत आहे. मंडळींनो, अशाच नवीन आणि सत्य घटना बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, पुढच्या नवीन घटनेमध्ये मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.